मकर संक्रांतीच्या या शुभ मुहूर्तावर नेहमीच नक्कीच आपण मोरपाडा गावामध्ये एक अखंडित परंपरा आपण बघतोय. 14-15 मकर संक्रांतीचा मुहूर्त आणि या त्या मुहूर्तावर मोरपाडा गावामध्ये देखील क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. तर त्या स्पर्धेमध्ये देखील सहभाग नोंदवायला आपण विसरू नका. वेळेपेक्षा आपण पाहतो या प्रेम ठरलेल्याने ओवळी आपण पुढील सामन्याच्या टॉस केला जाईल. जळगाव सुपेगाव विपक्ष या सामन्यातील विजय संघ आणि स्पोर्ट्स खानपे आणि एंटरप्राइजेस खानपे या दोन संघामध्ये. संदेश भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. दामणगावचे या समाजसेवकाने त्यांना विनंती कमी आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. संदेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हे नाणं आपण पाहू शकता खास या स्पर्धेसाठी बनवलं गेलेलं आहे. एका बाजूला जेपी चषक ज्या स्पर्धेची सध्या चर्चा सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला संदीप दादा स्मृती. या नाण्याच्या दोन बाजू पाहायला मिळतात. संदीप दादा कॉल आहे या खानपे संघाचा आणि संदीप दादा झालेला आहे. तर खानपे संघाने टॉस जिंकला. संदेश दादाने विनंती आपण व्यापाऱ्याची सोडायची आहे. खानपे संघाने एक सर्वोत्तम हे आयोजन केले आपण पदे धामणगाव गावामध्ये जेपी चषकाचं. कसं वाटतं आयोजन? खूप छान आयोजन आहे. आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद त्यांना. आतापर्यंत आपल्या संघाचा प्रवास चांगला राहिला, कारण विजय आपण संपादन केला. टॉस हा महत्त्वाचा होता. हा महत्त्वाचा होता आणि महत्त्वाचा टॉस आपल्या संघाच्या बाजूने लागला. तर महत्त्वाचा टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग. प्रथम शतक्षण आपण स्वीकारलं. समोर सांगलं निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते असे ट्रम्प कार्ड गोलंदाज असेल ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आम्हाला विश्वास आहे मनीषवर आहे, जितूवर आहे, दीपकवर आहे, प्रथमेशवर आहे कुशल. याचे कॅप्टन तुझा रोल संघामध्ये काय असेल? आहे आपलं जसं चाललंय तसं चालू नाही. चाललंय तसं चालू द्या. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. सुपेगाव संघाला आपण टॉस गमवलं. सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची. टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फलंदाजी. आणि आपल्या मनासारखं घडलं जे हवं ते मिळालेलं आहे. तर प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या डोक्यामध्ये असेल आणि ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपल्या संघाचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. आणि जास्तीत जास्त धावा मारण्यासाठी असे कोणते हुकमी फलंदाज असेल ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? तर असं हुकमी वगैरे कोण नाही, पण प्रत्येक फलंदाजाकडून अपेक्षा आहेत की त्यांनी जाऊन रन कराव्या. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. म्हणजे टॉस केला गेला, टॉस जिंकला आणि एंटरप्राइजेस खानपे संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मी घेऊन जातो टॉस बॉक्स म्हणजे कॉम बॉक्समध्ये जे सज्ज आहेत माझे सगळे समालोचक मनोज कारवे सर. बॅक टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ सर. दरम्यान वडपेगावचे दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय अतुलजी डोंगरे साहेबांचं आगमन झालं आहे. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय साहेब. या आपल्या माध्यमातून आम्हाला मोलाचं योगदानसुद्धा लाभलं. आपली जागा आमच्या मनात आहे. आपण यायचं ह्या मंचकाकडे आणि व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं. सन्माननीय अतुलजी डोंगरे साहेब आपलं स्वागत, सुस्वागत, शुभ स्वागत. नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय जय पारधी बाबा स्पोर्ट्स आयोजित जेपी चषक 2025 2026 2025 हे वर्ष अगदी संपण्याच्या मार्गावरती आहे आणि समता तुम्हाला आमचे सन्माननीय माजी उपसरपंच ज्ञानेश्वरजी पाटील आणि सन्माननीय समाजसेवक सुंदरशेठ पाटील यांच्या वतीने ही अनमोल भेट दिलेली आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. तर ही भेट आपण अनुभवत आहात या ठिकाणी आणि आपल्यामध्ये असलेले सन्माननीय आपल्या गावचे लाडके व्यक्तिमत्व, एक चांगलं दानशूर व्यक्तिमत्व संदेशजी भोईर साहेबांचा आपण सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. विनंती करतोय नयनजी गुळवी साहेबांना आपल्या शुभ हस्ते हा आपण येथून सन्मान करावा. हे आपल्या मंचकावर
दानशूर व्यक्तिमत्व राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे नेहमी असतो अतुलजी डोंगरे साहेब सन्मान होत असताना आहे जेपी चषक 2025 या ठिकाणी हा सन्मान अतुलजी डोंगरे साहेबांचा आपण आणि स्पर्धेला सुशोभित करण्यासाठी आलेले सर्व पाहुणे मान्यवर लाडके प्रेक्षक आणि ऑनलाईन प्रेक्षक सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो ह्या नवीन सामन्यामध्ये. एका बाजूला अन्वी एंटरप्राइजेस खांडपे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव. असा सामना आम्ही आपल्यासमोर पेश करतोय. विनंती असेल दोन्ही संघांना आणि विशेषतः बॉलिंग करणाऱ्या संघाला की 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत आपण. अन्यथा 16 मिनिटं जर लागली तर तुम्हाला चौथ्या षटकामध्ये आउटफील्डचा एक फिल्डर आतमध्ये ठेवावा लागेल. पंच सुद्धा तुम्हाला ते दंडात्मक कारवाई करतीलच याची नोंद घ्या. हे सर्वांसाठी मोलाचं आहे. प्रत्येकाला शिस्त लागण्यासाठी वेळेचं भान असण्यासाठी आपण हा पाऊल उचललेला आहे आयोजकांच्या माहितीनुसार. तर चला पंचाचा कॉल. लेट्स प्ले. देवेंद्र आणि प्रणयची जोडी. देवेंद्र ऑन स्ट्राईक. पहिलाच आडवा येऊन तिथे अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू तिथे ट्रॅव्हल झाला गलीच्या दिशेने. पंचांचा 22चा इशारा होतोय तिथे. बघा हेमंत तावडे सर आहेत. देवेंद्रच्या स्ट्राईक झोनकडे तो चेंडू पडला होता आणि आता प्रणय स्ट्राईकला असेल. देवेंद्रला प्रमोट केले ह्या सामन्यामध्ये आणि पाहुण्यांचं स्वागत होत असताना आपण पाहतोय. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ड्राईव्ह केलाय अनंत कार्पेट वेगाने जातो. चेंडू निसटलाय आणि जातोय डीप विकेटला. चांगलं गॅदर केलं जातं. पिकी करतो रॉकेट पिकी आणि त्याच तंत्राने मस्त कलेक्ट करून गोलंदाजीने सुद्धा अगदी चातुर्य दाखवलं. त्या दरम्यान 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. जणू काय पाहुणे आल्याने एक उत्साह निर्माण झाला, ऊर्जा निर्माण झाली खेळाडूंमध्ये. एक उत्साहाचं वातावरण तयार झालंय या आलेल्या पाहुण्यांच्या आगमनाने. धावसंख्या 1+2 3 झालेली आहे सुपेगावची. 3 धावा फलकावती. मस्त ऑन ड्राईव्ह होता. अलाउन द कार्पेट तिथे ड्राईव्ह केलं तर प्रणयने. क्रिकेटचं प्रणय त्याने दाखवलं. यावेळेला ऑन साईडला बॅट काहीशी फिरली आहे परंतु चांगला शॉट तिथे पाहतो आपण. कव्हर पॉईंटला ड्राईव्ह होत असताना स्क्वेअर ड्राईव्ह. त्या दरम्यान चेंडू उचलण्यासाठी उशीर लागल्यामुळे अगदी प्रणयने एका धायचं रूपांतर 2 मध्ये केलं. त्याला सुंदर साथ देतोय देवेंद्र नावाचा ओपनर बॅट्समन. आपल्यामध्ये उपस्थित सर्व पाहुणे ओमकार ग्रुप वडपेचे आहेत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही शब्द शुभनाने मनपूर्वक स्वागत करत आहोत. जय पारधी बाबा स्पोर्ट्स आयोजित जय पारधी बाबा चषक 2025 या स्पर्धेमध्ये जे पाहुणे आमचे लाडके सुंदरशेठ पाटील आणि नरेशेठ पाटील साहेबांचे परम मित्र आहेत त्या सर्व पाहुण्यांचं स्वागत. लाभ केला ऑन साईडला. टक साऊंड फ्रॉम द बॅट. एका टप्प्याने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. फ्लॅशी लुकिंग हाफ व्हॉली घेतलं. फ्रंट फुटला आला बॅटर आणि ज्या ठिकाणी फिल्डर होता त्या ठिकाणी तटवला चेंडूला आणि फिल्डरच्या डोक्यावरून फिल्डरला सापडेनासा झाला तो फटका आवाक्याच्या बाहेर. एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर जात असताना धावसंख्या 9 वरती पाहतो आपण सुपेगावची. फुलटॉस मस्त पद्धतीने इनसाइड आउट डीप कव्हर झोन कडे जात असताना अजून एक लाजबाब लाखोबाचा दुसरा चौकार. मनीष इथे फ्लाईट द्यायचा प्रयत्न करत होता आणि त्या फ्लाईट वरती चेंडूने टेक ऑफ घेतलं होते 4 धावांसाठी. लागोपाचे 2 चौकार. धावसंख्या वेगाने फुलत असतात सुपेगाव संघाची. बिनबाद 13. यावेळेला सुरेख चेंडू परंतु तिथे मात्र विकेट किपरने केली चूक. दरम्यान चेंडू अडवला गेला पण तो एक धाव पूर्ण केली बॅटरने. अशा वेळची डॉट चेंडू तुम्ही जर कव्हर नाही केली तर गोलंदाज काय करणार. आपल्यामध्ये जो आपण उल्लेख केला की ओमकार ग्रुपचे वडपे या परिसरातील नावाजलेले व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आलेले आहेत मित्रांनो. मुतरामजी पाटील साहेब आपल्यामध्ये सन्माननीय. प्रेमनाथजी वडोलकर साहेब सन्माननीय. सुनीलजी पाटील सन्माननीय आणि विजयजी पाटील सन्माननीय. या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय या 4ही पाहुण्यांचं. आणि त्याच्या आधी आपल्यामध्ये अतुलजी डोंगरे सुद्धा आलेले आहेत.
त्याआधी संदेजी भोईर सुद्धा आपल्यामध्ये इथे पधारलेले आहेत। या सर्व पाहुण्यांचं मनोभावे आम्ही स्वागत करीत आहोत जेपी चषक 20-25च्या या क्रिकेटच्या धामणकाच्या स्पर्धेमध्ये। प्रणयने 5 चेंडूमध्ये तब्बल बघितला आपण 13 धावांचा पाऊस पडलाय। 2 डबल 1 सिंगल 2 लाजबाब चौकार प्रणयच्या बॅटमधून। धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकेकडे बाद नाही 14 वर। जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव संघ इथे बॅटिंग करत असताना या महत्त्वाच्या सामन्यामध्ये पहिल्या हाफ मधला हा शेवटचा सामना असेल। कोणता दावेदार असेल ते बघायचं। एका बाजूला अन्वी एंटरप्राइजेस सागरजी बाराम पाटील खांडपे संघ, दुसऱ्या बाजूला जय दुर्गा सुपेगाव। गोलंदाज मार्गस्थ, नवीन षटक सुरू, पायांचा अंतर वाढवून तिथे लॉब करायचा प्रयत्न, पंचांनी पाहिलं हेरलं। हेमंत तावडे सरांचा इशारा, वाईटचा चेंडू खूपच ऑफस्टिकच्या बाहेर तिथे जात असताना विकेट कीपरने उजव्या बाजूला झोकून कव्हर केला आणि त्या दरम्यान एक धाव सुद्धा वाढली जात असताना करंजी गुळवी मला सांगतायत एकही नुकसान नाही, 15 धावा। आपण पाहुण्यांचं स्वागत केलं ताड्याने आणि फटाक्याचा गडगडाट सुद्धा पाहुण्यांसाठी होईल आणि झेलच्या रूपामध्ये बाज सुद्धा होणार आहे। बजाव फटाका सन्मान्य पृथ्वी पाटील साहेबांसाठी, सन्मान्य प्रेमनाथजी वडोकर साहेबांसाठी, सन्मान्य सुनीलजी पाटील साहेबांसाठी, विजय पाटील साहेबांसाठी आपण इथे टाळ्यांचा गजर आणि फटाक्याचा कडकड करत असताना कारण अतिथी देवो भव पाहुणे रावणे येथे घरात तोची दिवाळी दसरा आणि दिवाळी दसरा आपण सादर करतोय। फटाक्यांच्या कडकडाने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत, येतोची स्वागत। विकेटचं सुद्धा पतन झालंय। पक्ष सुद्धा आकाशामध्ये बघा वावर करत असताना पाहतो आपण। फटाके वाजले की पक्षी उडत असतात, जे लपले होते ते इथे उठलेले आहेत पक्षी, झाडांवरचे पक्षी। आणि पहिली विकेट प्राप्त केली इथे, मस्त झेल टिपला विकेट कीपरने, मस्त जज केलं। प्रतीक नावाचा नवीन बॅटर जातोय आणि बॅटर प्रणय बाद झाला, ज्याने सुंदर बॅटिंग केली होती, चांगला नमुना पेश केला बॅटिंगचा, जास्त वेळ थांबू शकला नाहीये पण तरी त्याची कामगिरी बजावली चोख पद्धतीने। 13 धावा काढल्या आणि परत ते डगआउटमध्ये मिस्टर प्रणय। षटकातील दुसरा चेंडू होती, विकेटचं पतन, पण तो पहिला चेंडू इल्लीगल होता, वाईड। गोलंदाज प्रथमेशचा आणि त्याने पहिलं ब्रेक थ्रू आपल्या संघाला प्राप्त करून दिलं। हा संसार सुखाचा त्याने अगदी भेदलेला आहे, उखडून टाकलेला आहे। टर्न करायचा होता, एलिव्हेशन इथे प्राप्त करायचा प्रयत्न, पण तो पंचांनी पाहिलं की चेंडूने जास्त अगदी दिशाहीन वावर केला डाव्या इष्टीच्या बाजूला जात असताना। पंचांना अगदी 0 सेकंडमध्ये गोष्टी पाहाव्या लागतात, टप्पा कुठे आहे, कुठे चेंडू इम्पॅक्ट दाखवतोय, कुठे गॅदर केले जाते, कुठे फिनिश होतोय, त्याचं एंड कुठे होतोय, विकेट कीपरचा झोन काय आहे, त्याची ॲक्शन काय आहे, या सगळ्या गोष्टी 0 सेकंडमध्ये दाखवायच्या असतात। त्यासाठी चांगली पंचगिरी फार महत्त्वाची असते। अवंतर मिळाली आणि इथे लॉफ केला, लॉफ थेट ऑन डाव स्क्वेअरच्या दिशेने झाडा झुडपांकडे झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद झेलच्या रूपात। नक्कीच शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारे सन्माननीय दिबा पाटीलचं नाव झालंच पाहिजे नवी मुंबईच्या विमानतळासाठी। सन्मान फार महत्वाचा असतो, दिबा पाटील साहेब असो, आपले आलेले मान्यवर असो, प्रत्येकाचा सन्मान झाला पाहिजे, त्यांच्या कार्याचा सन्मान झाला पाहिजे। कारण कार्य महान तर मनुष्य महान असतो। मनुष्य मोठा कधी समजला जातो त्याच्या कार्याने, पैशाने नव्हे। मित्रांनो, तुमचं महान कार्य कसं आहे, तुम्ही कसं एकमेकाला जोपासता जपता। या ठिकाणी बॅकफुटला गेला, दिशा दिली चेंडूला वेगाने, तू जातो दान दान करत तिथे अडवला जाईल, पण दुसरा फिल्डर जाऊन कव्हर अप करतोय। धावा सुद्धा 2 कव्हर केल्या, अगदी वेग धारण केला होता चेंडूने आणि अशाच वेगाने आपला पूर्णपणे जग सुद्धा चाललाय, जगाचा वेग सुद्धा वाढलाय, त्याच्या दिशेने भारत देश सुद्धा त्या वेगाने प्रवास करत आहे आणि त्याला विकास म्हणतात। आणि विकास करत असताना अनेक मान्यवर त्या विकासामध्ये महत्त्वाचे असतात, भाग घेत असतात। त्यातील आपले मान्यवर आज आपल्यामध्ये आहेत। जो ओंकार ग्रुप आहे वडप्याचा, त्या ग्रुपचं सर्व सन्मानी आपले मान्यवर, त्यांचा सुद्धा आपण लगेच सन्मान घेणार आहोत या इनिंग ब्रेकमध्ये। मुक्तारामजी पाटील असतील, प्रेमाजी वडलकर, सुनीलजी पाटील, विजयजी पाटील, या सर्वांचं मोलाचं आम्हाला योगदान सहकार्य आहे। एकमेकांना सहाय्य केले की फार मोठ्या स्पर्धा कार्यक्रम पार पडत असतो। ड्राईव्ह केला फुल टॉसला, तिथे मिड ऑफ थोडासा स्किड झालाय, स्लाइड झाला होता त्या ठिकाणी, पाहिलं आपण, पण तो अगदी प्रयत्न लाजबाब होते त्या फिल्डरचे।
धावसंख्या 19. इथे डावचा प्रयत्न होता आणि प्रेम कीपरकडे हा चेंडू जातोय. आमचा 12 खेळ आता उत्साहित झालेला आहे. आता बरोबर नावं सांगतो आम्हाला. कधीपासून तो फिल्डर म्हणत होता, आता नावं सांगतोय. धावसंख्या 19. दुसरं षटक इथे सुरू आहे. मला वाटतं लास्ट टू गो असेल. एक वाईट पडला होता पहिलाच. 2 गडी बाद झाले. प्रणय बाद, प्रतीक बाद. देवेंद्र आणि भूषणची जोडी जमली. देवेंद्रने अजून खातं नाही खोललं. टर्नचा प्रयत्न होता. फार मोठा खराब चेंडू मिळाला, परंतु त्याचा योग्य समाचार घेता आला नाही. बॅटर अगदी तिथे थायवरती अगदी मोठा फटका मारतोय. थाय पॅड करतोय तिथे की मी कसा चेंडू सोडला. तर इथे षटक समाप्त झालेले. आम्ही वळतो आपल्या मंचकाकडे, ज्या ठिकाणी आपलं योगदान देणारे योग पुरुष दानशूर व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आलेले आहेत ओमकार ग्रुपचे. त्यांचा आपण सन्मान करूया आपल्या मंडळाच्या वतीने. नयनजी गुळी साहेबांना विनंती आहे. नयनजी गुळी आपण या आणि आपण आपल्या शुभ असते टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय मुत्रामजी पाटील साहेबांचा इथुजी सन्मान करावा. मुत्रामजी पाटील साहेब आपण सुगंधित करणारे पुरुष आपल्यामध्ये आपण पाहतोय. ओमकार वडपे या ग्रुपचे सन्माननीय मुत्रामजी पाटील साहेबांचा सन्मान. त्यानंतर प्रेमाजी वडोकर साहेबांचा सन्मान आम्ही करतोय आपल्या व्यासपीठावर. नयनजी गुळेच्या शुभ असते. खरं म्हणजे आयुष्याची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा आपण स्वतःसोबतच आपला कार्य कुशलतेने इतरांचं सुद्धा जनसामान्य सुधारित असतो. ते थांबवा जरा सर. दिग्गज व्यक्तिमत्व अगदी स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर नेहमी असतं. सुनीलजी पाटील साहेब सुद्धा आपल्यामध्ये आहेत. लखलखतं व्यक्तिमत्व, ज्यांचं कर्तृत्व सुद्धा लखलखतं आहे, वक्तृत्व सुद्धा भारदार असतं. असे आपले सुनीलजी पाटील साहेबांचा सन्मान आम्ही करतोय. नयनजी गुळे यांच्या शुभ असते आपल्या ह्या जेपी चषकाच्या मंचकावर. इथे धावसंख्या 19 पाहतो आपण. जितू नावाचा गोलंदाज षटक हाताळेल. तिसरं षटक. पहिला चेंडू मार्गस्थ करतोय जितू. हो पिच होता तिने ऑफसीच्या बाहेर. त्याला मस्त स्लाइस केले. चेंडू वेगात थांबणार नाहीये. जात सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. संघ सुद्धा आलाय, भिनारून खेळून आलाय. आपलं हार्दिक स्वागत. स्पॉन्सर्ड फ्रॉम ज्ञानेश्वरजी पाटील माजी उपसरपंच धामणगावने पुरस्कृत केलेला 40+ संघ यशस्वी होऊन आलाय असं त्याचा चेहरा सांगतो आपल्याला. भिनाच्या मैदानावर त्यांनी आज पहिलाच सामना जिंकला त्याने आज आणि दोन्ही पण सामने जिंकले अशी माहिती मिळते. वा, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील अँड टीम. इथे बघा चौकारांनी धावसंख्या फुलली आहे. सुपेगावची 23 वरती 2 गडी बाद. हो, सुंदर चेंडू हाताला. अगदी गुड लाईन मध्ये टप्पा पडला. चेंडू अगदी काहीसा अँगल प्राप्त करून विकेट कीपरकडे गेला होता. मस्त अर्ध विकेट जात असताना राईटीला इथे अँगल प्राप्त केलं गोलंदाज जितूने. हे तुमचं पलटवार पाहिजे, ही तुमची क्षमता पाहिजे. चौकात षटकार येणार पण तुम्ही ती क्षमता दाखवून विकेट प्राप्त केली पाहिजे त्याच बॅटरची. तेव्हा तुम्हाला यशस्वी म्हणून गणलं जातं. बाहेर ठेवला, बाहेर बोलावतोय, ये मला बाहेरून मारून दाखव. चांगला चॅलेंज निर्माण करतोय. प्रेक्षक बॉलिंग आवडली का टाळा वजा बोलण्यासाठी. चौकार खाऊन सुद्धा त्यांनी लागोपाचे 2 डॉट काढलेत. याला म्हणतात हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. ही हिम्मत दाखवणं गरजेचं असतं. हे साहस, हे धाडस फार महत्वाचं असतं.
ही चमकदार कामगिरी तुम्हाला चमचमतं बनवतं आणि हिरा बनवत असतं. या पटलावरती जीवनाच्या किंवा कुठल्याही खेळाच्या स्वतःला आणि इतरांना सुद्धा कमी समजायचं नसतं. आयुष्य असो किंवा खेळ असो, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवायचं असतं जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर लेखत असतो. लक्षात घ्या, चौकार खाल्ला, हिंमत नाही सोडायची. लागोपाचे 3 डॉट काढले, कव्हरअप केलं या वाघाने, मस्त पट्ट्याने कव्हरअप केले, ज्याचं नाव आहे जितो, ज्याच्या नावामध्ये जीत दडली आहे. आणि मी एंट्री पाहिजे खांडपे, सागरजी बाराम पाटील साहेबांचा संघ, धावसंख्या 23 वर. बॅकफुटला जाऊन कटचा प्रयत्न असफल ठरतोय. टप्पा तिथे ठेवतोय पण तो फक्त दिशा बदलतोय, टप्पा बदलतोय, पुढे मागे, गुडलँडच्या अलीकडे किंवा पलीकडे. झोन तोच निवडलाय, ऑफ टीच्या बाहेर. फक्त चॅलेंज करतोय बॅटरला की तुझ्या पायांची हालचाल कर आणि मला ड्राईव्ह कर, लॉफ्ट कर. यू कॅन प्ले एनिथिंग, एनी स्ट्रोक, पण तू खेळून देत नाहीये. 4 लागोपाचे डॉट जितो करून 5वा येईल का? 5वा डॉट. वाह, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम जितू हेअर. जबरदस्त बॉलिंग. चौकार एकाला पहिला चेंडूवरती, त्यानंतर लगोपाचे 5 चेंडू डॉट काढले, पराक्रम केलं, कारनामा केलाय. जितूने जो शाबासकी प्राप्त करतोय, शाबास पठ्या. 23 धावसंख्या स्थिर आहे, 3 षटक समाप्त, धावसंख्या 23, 2 गडी बाद. टीम जय दुर्गा सुपेगाव डीझी. देवेंद्र 3 चेंडूंमध्ये एकही धाव काढत नाही अजून. बघा, मला करण गुळवी सांगतात आमचे स्कोरर. आणि भूषण लागोपाठचे 5 डॉट खेळलाय. म्हणजे तब्बल मित्रांनो मागचे 8 डॉट लागोपाठचे खेळले गेलेत. ओ माय गॉड. देवेंद्रचे 3 डॉट, भूषणचे 5 डॉट. तत्पूर्वी भूषणने पहिल्या 3 चेंडूमध्ये 2-1-4 अशा 7 धावा फक्त कुठल्या, पण त्यानंतर 5 जे डॉट खेळला त्या 7ही धावांवरती पाणी पडलंय. हे लोक अगदी हे लक्षात ठेवतात. तुम्ही आधी काय केलं महत्वाचं नाहीये, तुम्ही ह्या क्षणाला काय करताय महत्वाचं असतं. म्हणून जगामध्ये काय म्हणतात, मागे बघून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं. हा जगाचा रिवाज आहे. जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून आपण सलाम करतो मुथांजी पाटील साहेबांना, प्रेमाजी वडोकर साहेबांना, सुनील पाटील साहेबांना, विजय पाटील साहेबांना, डोंगरे साहेबांना, अतुलजी डोंगरे, तसेच आपले संदेशजी बोरका. त्यांचं काम आहे, काम बोलता है, इसलिए उनका नाम हो रहा है यहाँ पे. काम ऐसा कर के नाम बन जाए, नाम ऐसा करके काम, नाम सुनते काम बन जाए. हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए और इस तरह जिंदगी जी लो की मिसाल बन जाए. मस्त सुंदर लिहिले, कोणतरी लिहिले, छान लिहिले. इथे एक धाव इथे अंकित झाली आहे, धावसंख्या 1नी, माफ करा 2 धावा मिळाल्या, धावसंख्या 2नी पुढे 25 होती जाऊन ठेपली आहे. बराच वेळ तर 2नी धावसंख्येने उडी मारली आहे. जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगावच्या ह्या संघाकडून 25 धावा. शेवटचं षटक इथे मार्गस्थ झालंय. चांगली लढत पाहतो आपण खांडपे विरुद्ध सुपेगाव. गोलंदाज आहे तो दीपक, उर्दू विकेट. फुल टॉस उडवलाय, खेचलाय, पण तो नीटचा आकार फटक्यामध्ये नाही, एलिव्हेशन नाही, सेफ लँड होत असताना एका हाताने टप्पा उचलून फेकी करेपर्यंत तिथे जेव्हा गॅदर केलं बॉलर येतो पण 2 धावा वेगाने, मथुरच्या, बादलच्या, सर्जाच्या वेगाने या 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 2नी पुढे 27 वर 27. फायटिंग स्कोर निर्माण करता आला पाहिजे. निदान 35 ते 40च्या आसपास पल्ला गाठला पाहिजे संघाने, तरच चांगली फायटिंग होऊ शकेल. कारण दडपण टाकण्यासाठी टेनिस क्रिकेटमध्ये 8 ते 10 फार महत्वाचे असतात. प्रतिषेधक लॉट केलाय समोर, व्ही शेप मध्ये लॉंगर आहे तिथे, अटॅकिंग फिल्डिंग
देखना चौकार शेवटच्या चेंडूमध्ये आलाय. धावसंख्या 4 फुलली आहे 36 वरती आणि 37 धावांचं लक्ष सेट केलं जिंकण्यासाठी अनमे एंटरप्राइजेस खांडपे संघापुढे. पुढच्या टॉस साठी या जय बजरंग स्पोर्ट्स कोळिवलीचा कॅप्टन आणि देपोलीचा कॅप्टन या लगेचच. शेवट चांगला केला, फायटिंग स्कोर निर्माण केला जसा आपण उल्लेख केला या ठिकाणी करण की 35 ते 40च्या आसपास त्या पहिल्या टप्प्यामध्ये धावसंख्या गेल्या पाहिजेत आणि तो प्रयत्न झाला. सक्सेसफुली फायटिंग दिली पाहिजे या ठिकाणी सुपेगावनी. आणि आपण वळतो आता पाहुण्याच्या शुभ असते करूया नवीन सामन्याचा टॉस. भूषणने 5 डॉट खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा कव्हरअप केलं, त्यानंतर ट्रिपल काढली आणि चौकार मारला. 14 धावांचं योगदान भूषणचं. प्रणयचं 13 धावांचं योगदान. देवेंद्रच्या बॅटमधून 6 धावा, परंतु प्रतीकला मात्र शून्याचा भोपळा फोडता आला नाही. अशा प्रकारचा लेखाजोगा बॅटिंग स्कोअरमध्ये 36 धावा उभ्या केल्या जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगावने आणि 37 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये, ते म्हणजे अन्वी एंटरप्राइजेस खांडपे संघापुढे. आपले दोन्ही कॅप्टन आहेत, मी मान्यवरांना विनंती करतोय. ओमकार ग्रुपचे आमचे सन्माननीय, आम्ही चौघांना विनंती करतो पण आपण दोघे तरी या, आम्हाला 2-1 जोडी लागते. मोतीरामजी पाटील साहेब, प्रेमनाथजी वडोलकर साहेब, सुनीलजी पाटील साहेब आणि विजयजी पाटील साहेब. आम्हाला एक A1 जोडी पाहिजे ओमकार ग्रुपची. चला या प्रेक्षक, आपण ओमकार ग्रुपच्या पाहुण्यांच्या शुभ असते हा टॉस करतोय. महत्वाचा देपोली विरुद्ध कोलिवली या नवीन सामन्याच्या बॉक्समध्ये आलेले पाहुणे. बघा पाहुणे टॉस दाखवत असताना, दोन्ही बाजूचं कॉइन दाखवत असताना जेपी कॉल दिला देपोली आणि टॉस जिंकला तुम्ही. धन्यवाद पाहुणे. आपण काय बोलू इच्छिता स्पर्धेच्या निमित्ताने? ओमकार ग्रुप पाहुणे, आपण काय बोलू इच्छिता स्पर्धेच्या निमित्ताने? मनोगत आपलं 2 मिनिटांचं? नाही, धन्यवाद. चला सामना सुरू होणार आहे. धावांचा पडला, काय निर्णय घ्यायची इच्छा आहे? बॉलिंग. हंगाम कसं चाललंय तुमचं? म्हणजे काय चॅम्पियनशिप पटकावली या हंगामध्ये? नाही 2 वेळा गटातून निघताना हारलोय आम्ही. आता ह्या स्पर्धेसाठी तयारी केली की नॅचरलीच खेळणार आहेत? नाही, तयारी करून आलोय आम्ही. समोरच्या संघात 2 हात झालेत? नाही. कोलिवली संघ आहे तो. हां. तुमच्या संघामध्ये महत्वाचा खेळाडू कोणता आहे की त्याच्याकडे तुमची पूर्णपणे धुरा असेल? बिपिन गायकर, अक्षय पाटील, निकेश पाटील. फिल्डिंगचा निर्णय तुझा आहे. तुला बॅटिंग करायची, तुम्ही दर्शन घेतलं अगदी मान्यवरांचं, म्हणजे तुझे आदर्शच आहेत, तर त्यांच्याबद्दल 2 शब्द. मी तर छत्रपती महाराजांना खूपच मानतो आणि मी पुढे त्यांचा असं वारसा चालवण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, तुला बॅटिंग करायची, किती धावा योग्य वाटतील या स्पर्धेमध्ये 4 षटकांमध्ये? 40+ जाण्याचा प्रयत्न करू, कारण समोरची टीम पण नवीन आहे. आणि ही स्पर्धा कशी वाटते जेपी चषक दामणगावची? जेपी चषक तर खूपच छान आहे आणि त्यांनी आम्हाला इथं खेळाची संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचा प्रथम धन्यवाद करतो. ओके, धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा आमच्या मंडळाच्या तर्फे. टॉस जिंकला देपोलीचा कॅप्टन आहे, अरे राजा, आणि त्यांनी घेतलाय फिल्डिंगचा निर्णय. बॅटिंगसाठी निमंत्रित केले कोलिवली संघाला. जवळ कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे सज्ज आहेत आमचे लाडके समालोचक सुभाषजी धुमाळ. ओव्हर टू यू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज खारवे सर. नेक्स्ट मॅच कोलिवली विपक्ष देपोली या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. मात्र आज सुरू असलेला सामना आपण पाहतोय खानपे संघासमोर आव्हान 37 धावांचं आहे आणि इथे मात्र पहिलाच फटका आपण मिस टायमिंग क्षेत्ररक्षक चेंडू खाली वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये झेल आणि या इथे मात्र पहिला फलंदाज फेल. खानपे संघाचा पहिला फलंदाज जाईल तंबूच्या आश्रयाला. धावाची सुरुवात करण्यासाठी उतरले होते, मात्र इथे आपण मध्ये पहिल्या चेंडूचा सामना करताना खानपे संघाचा पहिला फलंदाज मनीष एका धावेचं योगदान न देता पॅलमध्ये फलकताना आणि आता मात्र 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी फलंदाज मयूर जातोय.
मागील सामन्यामध्ये ज्या गोलंदाजाने या विकेट मिळवून षटक हाताळण्याचा विक्रम केला होता, ट्रिपल विकेट मिळवून षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आणि इथे देखील विकेटचा खुराक त्यांनी पहिल्या चेंडूवर प्राप्त करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र अतिशय सुरेख फटका, ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओढला जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्राच्या मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. कव्हर पॉइंट मधून हा चौकार. त्याच्या मधून ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओढला जातोय त्याप्रमाणे चेंडू पाडला होता फलंदाज मयूर याने सीमा पार. पुन्हा एकदा स्लाइस केलेल्या चेंडूला यावेळी मात्र हा देखील गॅप राहिलेला आहे. अजून एक चेंडू निघून जातो सीमा पार. यावेळी बॅकवर्ड पॉइंट रिझर्व चौकार. सर क्या बात आहे. उद्या गुजरात येथे ते जाणार आहेत आणि आज मात्र प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करताना आपल्याला धामणगाव चषकामध्ये पाहायला मिळतात. दरम्यान या स्पर्धेचे आयोजक माननीय श्री ज्ञानेश्वर पाटील साहेब माजी उपसरपंच धामणगाव यांचे इथे आगमन होते. त्यांच्यासमोर जय शिंगोळे साहेबांचे देखील आगमन होते. या दोघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण मित्रांनो पाहतोय माननीय श्री ज्ञानेश्वर पाटील साहेब माजी उपसरपंच धामणगाव यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून या भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांच्यासमोर शिंगोळे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. या सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. व्यापीठावर ओमकार ग्रुप वडपे देखील आपण बघतोय. पाहुण्यांची आपण गर्दी पाहतोय. सध्या व्यापीठावर मान्यांची मांदियाली आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे या बेग चकित केलेला आहे. फलंदाजाला निघून जातो विकेट हातामध्ये. तिकट प्रत्युत्तर देताना आपण बघतो या इतिहास हा गोलंदाज. धावसंख्या स्कोर पाहायला मिळते दुहेरी अंकामध्ये 10. 37 या लक्ष्याचा पाठलाग करताना अनिविंटबाजेस खानपे हा संघ. आपण सामना पाहतोय जयदुर्गा सुपेगाव विपक्ष अनिविंटबाजेस खानपे या दोन संघामधील. इथे या खोलात आलेला चेंडू आणि या स्पर्धेचा बोर्ड आकाशाकडे फलंदाजाला जावे लागेल. डकवर्डच्या असलेला फलंदाज बाद 5. पहिल्या षटकाची देखील समाप्त झाली. पहिल्या षटकात समाप्त अनिविंटबाजेस खानपे संघाची धावसंख्या 37 या टार्गेटचा पाठलाग करताना धावफलकावर पाहायला मिळते. ती 2 बाद 10. इथून 3 षटकांचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 28 मध्ये अजून आपण बघितलं तर 27 धावांची आवश्यकता आहे. प्रिन्सिपलच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. व्यापीठावर अनेक मान्यवर आज आपण पाहतोय आणि मान्यवर कक्षामध्ये नक्कीच आपण पाहतोय मान्यवरांची मांदियाली सध्या आपल्याला पाहायला मिळते. ज्यामध्ये ओमकार ग्रुपचे सदस्य देखील आपण पाहतोय. त्यांच्यासमोर या स्पर्धेचे आयोजक ज्ञानेश्वर पाटील साहेबांना देखील आपण पाहू शकतो. माजी उपसरपंच धामणगाव त्यांच्या स्वप्नातून साकारलेली भव्य दिवस स्पर्धा जेपी चषक मित्रांनो आपण पाहत आहोत. न्यू बॅटर प्रेम तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय अक्षय येतोय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर सुपेगाव संघाच्या संघाने सोपवलेली आहे. 28 चेंडूमध्ये इथून अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. इथे खेळ चेंडूला दिशा दिलेला आहे. या चांगला फटका चेंडू निघून जाईल. पाच रिझल्ट मधून दणदण करे अगदी या मैदानाला घासत पुसत चाटत सीमा पार चौकार. फेजचा वापर करताना मिनिमम एफर्ट आणि मॅक्झिमम रिझल्ट क्रिकेटमध्ये या शक्तीपेक्षा कधी कधी युक्ती देखील श्रेष्ठ असतं आणि हे दाखवून देताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेशच्या बॅट विरुद्ध चौकार.
आणि चौकार संघाची धावसून घेतो आकार. पुन्हा एकदा त्याच दिशेने यावेळी देखील भेट आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. सलगचा हा दुसरा चौकार. डान्सिंग पंच ते रमण खरकर हॅरी सर आणि त्यांना भरपूर मागणी देखील आहे. उद्यापासून ते गुजरात दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्याने गुजरात दौऱ्यासाठी या त्यांना हार्दिक परवापासून नक्कीच आणि त्यांना गुजरात दौऱ्यासाठी हार्दिक शुभेच्छा असणार आहेत. धावसंख्या स्कोर पाहायला मिळते ती 18 धावा. इथे मात्र फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला हा चेंडू देखील निघून जातोय घ्या. यावेळी मात्र स्क्वेअर मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. सलगचा तिसरा चौकार. तुम्ही तर प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत. आमच्या मान्यवरांची देखील मने जिंकलेली आहेत. दामणगावचे या वरिष्ठ नागरिक राजमाजी या सदस्य राजमाजी या सरपंच उपसरपंच तसेच समाजसेवक आपण जर इथे उपस्थित असाल तर आपल्याला आमंत्रित केले जाते. आयोजन कमिटी आणि खास करून ज्ञानेश्वर पाटील साहेबांकडून आपण या आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. कारण ही स्पर्धा आपलीच आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अगदी भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. कालपासून या स्पर्धेला प्रारंभ आणि शुभारंभ झालेला आहे. हा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील सामना क्रमांक 4 आपण पाहतोय. खानपे विपक्ष सुपेगाव या दोन संघामध्ये अक्षय मागण्या ठरतोय कारण आतापर्यंत त्याच्या विरुद्ध रांगेमध्ये 3 चौकार आलेले आहेत. इथे स्लाइस केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक यावेळी सज्ज आहे. फक्त एकच अवघडीची संधी दिलेल्या फलंदाजाला. धावसंख्या सिंगल आणि डबाचीच खानपे संघाची पोहोचते या 23 वर. 37 लक्षाचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवाय त्याप्रमाणे या आणि खानपे संघाकडून हा पाठलाग केला जातोय. अक्षय आपण पाहतोय खर्चिक षटक हाताळताना. दुसरं षटक मार्गदर्शक सुपेगाव संघाकडून अक्षय बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना. इथे मात्र स्वीप केलेल्या चेंडूला चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर मधून सीमा पार दणदण करत हा चौकार. स्थितीमध्ये खानपे संघ पाहायला मिळतोय. इथे मात्र समोर खेळच्या चेंडूला 20 मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. वार्ड ऑफ लॉंग ऑफ मध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात आणि खानपे संघाची धाव संख्या 1 ने पोहोचते ती 28 वर. केवळ 9 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. अन्वेंट पाहिजे खानपे या संघाला. व्यापीठावर विराजमान असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. कारण बहुमूल्य वेळ त्याने स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि स्पर्धेची शोभा त्यांनी वाढवलेली आहे. आपण पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद आम्ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून व्यक्त करतोय. केवळ 9 धावांची आवश्यकता आहे इथे मात्र अन्वेंट खानपे संघाला. 2 षटकांची समाप्त धाव संख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 28 आणि आता मात्र तिसरं षटक जयदुर्ग सुपेगाव संघाकडून घेऊन येते बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय या धनराज. पहिले षटक येथील ज्यांनी आता धनराज आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये केवळ 9 धावांची आवश्यकता आहे. धनराजाचा सामना फलंदाज प्रेम हे या व्यापीठाचं दृश्य आपण पाहू शकता. ओमकार ग्रुपचे या सर्व सदस्य त्यांच्यासमोर या स्पर्धेचे आयोजक ज्ञानेश्वर पाटील साहेबांना देखील दाखवले जातात. त्यांच्यासमोर सिंगोली साहेब देखील पाहायला मिळतात आणि फोर्टविलेस दामणगाव संघाचे काही खेळाडू देखील आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय या खराब चेंडू पंचाचा बिमर दोचा इशारा होतोय. येस हे अद्भुत इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. पंच हॅरी सर
धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते या 19-29 ना. येस उघडाडोले पाहणीत, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्रीट. यामध्ये वेगवान चेंडू, भन्नाट वेगावर सॉर होताना आपण मध्ये गोलंदाज वेगाने चेंडू निघून जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या कॉन्स्टंट आपण मध्ये 29 ना. लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 8 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र हुक केले चेंडूला, हुकचा फटका, चेंडू निघून जाईल लॉंग लेगच्या वर सीमा बार षटकार. आणि पंचांचा हा इशारा पहा, अद्भुत इशारा पाहायला मिळतो. क्या बात आहे. कानपे संघ विजयापासून स्कोर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण केली जाते. स्कोर इज लेव्हल आणि दुसरी धाव विजय देखील पूर्ण केले गेलेले आहे. आणि इंडिया खानपे संघाने हा सामना जिंकला. अभिनंदन खानपे यांना हार्ड लगा जयदुर्गा वन शॉटचा इशारा होतोय. अजून प्रतीक्षा करावी लागेल. हेच आपण पाहतो या पंचांचा शॉर्ट रनचा इशारा आलेला आहे. स्कोर इज लेव्हल बरोबरी झालेलं आहे. केवळ एका धावेने दूर आपण पाहतो या खानपे संघ. नक्कीच आमचे रजा घेताना मान्यवर आपण पाहतोय मोतीराम पाटील साहेब, प्रेमनाथ वडोलकर साहेब, सुनील पाटील साहेब आणि त्यांच्यासोबत विजय पाटील साहेब आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत. त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा जय पारधी बाबा स्पोर्ट्स आणि खास करून ज्ञानेश्वर पाटील साहेबांकडून मनस्वी धन्यवाद. आपण आलात, आमचा आनंद द्विगुणित केलात. आपण या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा मोतीराम पाटील साहेब, प्रेमनाथ वडोलकर साहेब, सुनील पाटील साहेब आणि विजय पाटील साहेब आपण मनस्वी धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. आपलं प्रेम आमच्यावर असंच असू द्या अशी आम्ही आशा व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. खानपे संघाने सामना जिंकला आणि खानपे या संघाच्या विजयामध्ये विजयाचा शिल्पकार आपण पाहतोय, ज्याने या दुसरं षटक हाताळलं होतं. ज्या षटकामध्ये त्याने फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 2 सफलता अर्जित केल्या होत्या. तो प्रथमेश ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अतुलजी डोंगरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत. प्रथमेश ज्याचे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळालेले. कारेलीचे नक्कीच उत्कृष्ट क्रिकेटर रोहिदास म्हात्रे हेच कारेली फोर्टिप्लेचे अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर, त्यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलपेट खानपे रानलवीस नेक्स्ट मॅच. तर पुढील सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत आणि सामन्याच्या कक्षामध्ये देखील बदलाची वेळ आता झालेली आहे. सामन्याच्या कक्षामधून आपल्याला भिजवण्यासाठी सामन्याच्या कक्षामधून सज्ज होतील शब्दांचे जादूगार आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सर.